नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुलसाय अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 हा पेपर 29 जून 2025ला झाला होता। त्याची प्रथम आन्सर की 9 जुलै 2025ला म्हणजे काल आलेली आहे। तर त्यानुसार आपण मराठी विषयावर जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यातील आपण ते प्रश्न विश्लेषण करणार आहोत। कोणत्या टॉपिकवर वगैरे प्रश्न आलेले आहेत ते आपल्याला यातून समजून जाईल। कारण कसं सप्टेंबरमध्ये कंबाईंड ग्रुपची मुख्य परीक्षा होणार आहे आणि सरळ सेवेच्या एक्झामसुद्धा होणार आहे आणि त्यांना मराठी व्याकरण हा विषय असतो। त्यामुळे चला आपण बघूया स्टेप बाय स्टेप एक एक प्रश्न। तर पहिला प्रश्न आहे की शब्द दिलेले आहेत त्यामध्ये उपसर्ग म्हणजे कोणत्या भाषेतून आलेला आहे ते विचारलेलं आहे। त्यामुळे आपल्याला कोणता टॉपिक उपसर्ग प्रत्यय हे जे म्हणजे आहेत ते आपल्याला व्यवस्थित करावं लागणार आहे। तर जो शब्दाच्या पुढे असतो तो उपसर्ग आणि शब्दाच्या मागे जसा हा गणना याच्या मागे जर म्हणजे प्रत्यय लागला असेल तर तो म्हणजे प्रत्यय असतो आणि पुढे असतो त्याला उपसर्ग म्हणतात। तर या ठिकाणी शब्द दिलेले आहेत अवकृपा, अवगणना, अवगत, अवगुण। तर या शब्दामधील अव हे उपसर्ग कोणत्या भाषेतून आलेले आहे असा प्रश्न आहे। तर उत्तर की नुसार आहे पर्याय 2 संस्कृत भाषेतून आलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे चमनप्रास म्हणजे साक्षात बलच हे उदाहरण कोणत्या शब्दशक्तीचे आहे। तर आपल्याला शब्दशक्ती नावाचे जो टॉपिक आहे तो व्यवस्थित करावं लागणार आहे। तर यामध्ये पर्याय अ ब क ड दिलेले आहेत। शुद्ध, उपादान, शुद्ध, सारोया, लक्षण, लक्षणा, शुद्ध, साध्य, वशाणा असे दिलेलं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आयोगाने ब फक्त बरोबर बाकी सर्व चूक म्हणजे पर्याय 2 उत्तर दिलेलं आहे। म्हणजे शुद्धा सारोया हे या शब्दशक्तीचे उदाहरण आहे असं उत्तर दिलेलं आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा शब्द उच्चारताच विशिष्ट आकृती व वस्तू आपल्या मनचक्षुपुढे येते या शब्दशक्तीला काय म्हटले जाते असा हा प्रश्न आहे। त्यामध्ये म्हणजे शब्दशक्तीवर म्हणजे 2 प्रश्न लगेच येऊन गेलेले आहे। म्हणजे एक शब्द हा 1-2 आणि एक प्रश्न हा 2 मार्कासाठी असतो त्या एक्झामला। शब्द उच्चारताच विशिष्ट आकृती व वस्तू आपल्या मनचक्षुपुढे येते त्या शब्दशक्तीला काय म्हटले जाते। तर पर्यायामध्ये दिले आहे अभिधा, लक्षणा, व्यंजना आणि लक्षण, लक्षणा। तर यामध्ये कोणती शब्दशक्ती येईल। तर या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पर्याय 1 उत्तर आहे अ बरोबर बाकी चूक म्हणजे अभिधा। शब्द उच्चारता विशिष्ट आकृती आपल्या विशिष्ट आकृती व वस्तू आपल्या मनचक्षुपुढे येते त्या शब्दशक्तीला काय म्हटले जाते तर अभिधा शब्दशक्ती म्हटलं जाते। ये फक्त अ बरोबर आहे। शब्द उच्चारता विशिष्ट आकृती व वस्तू आपल्या मनचक्षुपुढे उभी म्हणजे पुढे येते त्या शब्दशक्तीला अभिधा शब्दशक्ती म्हणतात। त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत। प्रश्न बघा यामध्ये दिलेले आहे कोणते शब्द प्रमाण लेखन नियमानुसार बरोबर आहेत। म्हणजे लेखन नियमानुसार म्हणजे व्याकरण दृष्ट्या कोणते शब्द बरोबर आहेत असा हा प्रश्न आहे आणि हे 4 पर्याय दिलेले आहेत। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे म्हणजे पर्याय 2 म्हणजे फक्त अ बरोबर दिलेलं आहे। पर्याय 2 उत्तर दिलेले आहे म्हणजे हे जे आहे उपहारगृह, कोठ्यावधी, महात्म्य आणि अलंकारिक हे जे शब्द आहेत हे व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे। यामध्ये सगळ्या गोष्टी बघावं लागतात ज्या म्हणजे काना मात्रा वगैरे। अलंकारिक हा शब्द असा आहे यामध्ये री लहान आहे हे बरोबर आहे। अ बरोबर आहे पर्याय 2 उत्तर दिलेलं आहे आयोगाने। त्यामुळे म्हणजे प्रमाण लेखन नियमानुसार हा टॉपिकसुद्धा व्यवस्थित करावं लागणार आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे शत्रूंची सैन्ये समोरासमोर तळ ठोकून होती या वाक्यातील शत्रूची सैन्ये समोरासमोर तळ ठोकून होती या वाक्यातील जे अधोरेखित शब्द आहे समोरासमोर
समोरासमोर नावाचा जो शब्द आहे हा अधोरेखित आहेत. या शब्दाचा प्रकार कोणता असा हा प्रश्न आहे. तर या शब्दाचा प्रकार कोणता आहे तर पूर्ण अभ्यस्त शब्द आहे. पर्याय 3 उत्तर आहे. त्यामुळे शब्दाचे जाती हा जो टॉपिक आहे व्यवस्थित करायचे आहे. पूर्ण अभ्यस्त शब्द आहे. समोरासमोर हा जो शब्द आहे हा पूर्ण अभ्यस्त शब्द आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. माझ्याने हे काम होणार नाही हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे. आपल्याला प्रयोग हा टॉपिक व्यवस्थित करणे आहे. काय माझ्याने हे काम होणार नाही किंवा माझ्याने हे काम होणार अशा पद्धतीचे वाक्य असला तरीही हे वाक्य कोणत्या याच्यामध्ये येते तर शक्य कर्मणीमध्ये येते. पर्याय 4 याचे उत्तर येईल. माझ्याने हे काम होणार नाही किंवा माझ्यानेच हे काम होणार अशा पद्धतीचे म्हणजे ज्यामध्ये होणार करणार अशा पद्धतीचे असलं तर ते शक्य कर्मणी असते. तर पर्याय 4 याचे योग्य उत्तर आहे. पर्याय 4 योग्य उत्तर आहे. प्रयोग विचारला आहे. शक्य कर्मणी प्रयोग आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे किती बेचव आंबा आहे या वाक्याचा प्रकार ओळखा. या ठिकाणी काय आलेलं आहे उद्गार आलेला आहे. म्हणजे उद्गार चिन्ह असल्यामुळे उद्गारार्थी लगेच म्हणजे आपल्याला माहीत होते. पण हे काय आहे तर उद्गारार्थी नकारार्थी वाक्य. हे म्हणजे नकारार्थी उद्गारार्थी शब्द आहे. त्यामुळे हा प्रकार कोणता येईल नकारार्थी म्हणजे उद्गारार्थी नकारार्थी असं येईल. किती बेचव आंबा आहे अशा पद्धतीचे. त्यामुळे पर्याय 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया. पुढीलपैकी मिश्र वाक्य कोणते. आपल्याला या ठिकाणी कोणतं वाक्य विचारलेलं आहे मिश्र वाक्य ओळखायला सांगितलेलं आहे. 4 वाक्ये दिलेलं आहे. तर बघा या ठिकाणी 2 वाक्य हे म्हणजे लगेच कट होतात. कसं तर हे एकच स्टेटमेंट आहे आणि मिश्र वाक्यामध्ये 2 वाक्ये असतात आणि या ठिकाणी हे जे पण आहे हे संयुक्त आहे. त्यामुळे यामध्ये सी बरोबर बाकी चूक अशा पद्धतीचं उत्तर येईल. बरोबर पर्याय 3 बरोबर आहे. सी बरोबर बाकी चूक. कारण बघा सूर्य बराच वर आला आहे पण तो ढगाने व्यापलेला आहे. पण हे काय आहे संयुक्त वाक्यामध्ये येईल. त्यामुळे जो तो हे जे जोडले आहे हे मिश्र वाक्यामध्ये येते. जो मुलगा अभ्यास करणार नाही तो पास होणार नाही हे तिसरे वाक्य आहे. हे काय आहे तर मिश्र वाक्य आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. पर्याय 3 योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. पाऊस पडला असता तर पिके चांगली आली असती हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. वाक्याचे प्रकार या ठिकाणी ओळखायला सांगितलं आहे. 4 पर्याय दिला आहे. सार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विधानार्थी आणि संकेतार्थी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संकेतार्थी. जर तरने जे वाक्य जोडलेले असते म्हणजे 2 वाक्य जर तरने वाक्य जे संकेतार्थी वाक्य असते. पाऊस पडला असता या ठिकाणी अशा पद्धती इथं जर पण राहू शकला असता. जर पाऊस पडला असता तर पिके चांगली आली असती किंवा अशा पद्धतीचाही वाक्य असला पाऊस पडला असता तर पिके चांगली आली असती. तर हे वाक्याचा प्रकार कोणता आहे संकेतार्थी वाक्य. पर्याय 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. बोलणाऱ्याची माती आपल्याला काय वाक्याचा प्रकार ओळखायला सांगितल्या. वाक्याचा प्रकार ओळखायला प्रश्न म्हणजे जास्त आलेला 3-4 तरी होऊन गेले आहेत. त्यामुळे व्यवस्थित वाक्याचे प्रकार ओळखता आलं पाहिजे. बोलणाऱ्याची मातीसुद्धा विकली जाते पण या ठिकाणी पण आलेलं आहे बघा. पण न बोलणाऱ्याचे सोनेही पडून राहते. या वाक्यातील आपल्याला काय तर प्रकार ओळखायचे आहे तर संयुक्त वाक्य जे पणने जोडलेले असते ते संयुक्त वाक्य. जे म्हणजे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी वगैरे असतात त्यांना मराठी व्याकरण थोडा टफ जातो. मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय हा थोडा टफ जातो. पण बघा जे PYQचा जर व्यवस्थित विश्लेषण केला PYQचा अभ्यास केला तर बऱ्यापैकी प्रश्न आपले सॉल्व होत असतात. तर फक्त थोडं बहुत वाक्य चेंज होत असतो म्हणजे ते सर्व म्हणजे त्या पद्धतीनेच राहिलेले असतात. या ठिकाणी दुसरा वाक्य पण दिल्या जाऊ शकते पण त्या ठिकाणी पण हे म्हणजे
पण हे शब्दयोगी अवयव वापरला जाऊ शकतो आणि वाक्य लिहिलं असतं. तर तो कोणतं वाक्य आहे? संयुक्त वाक्य आहे. बोलणाऱ्याची मातीसुद्धा विकली जाते, पण न बोलणाऱ्याचे सोनेसुद्धा पडून राहते. या ठिकाणी पण आलेलं आहे, हे संयुक्त वाक्य आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, सुदेशची टवाळी करणे रमेश कधी बंद करेल? या ठिकाणी टवाळी करणे हे शब्द आहे अधोरेखित केलेले. तर या शब्दसमूहासाठी योग्य वाक्यप्रचार असलेला पर्याय ओळखायचा आहे. आपल्याला वाक्य प्रचार ओळखायचा आहे. सुदेशची टवाळी करणे रमेश कधी बंद करेल? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 सी बरोबर. बाकी सर्व टोपी उडवणे पर्याय 3 येईल. म्हणजे सुदेशची टोपी उडवणे रमेश कधी बंद करेल अशा पद्धतीचं वाक्य येईल. म्हणजे टोपी उडवणे हे वाक्यप्रचार येईल. टवाळी करणे म्हणजे टोपी उडवणे पर्याय 3 योग्य उत्तर आहे. सी बरोबर, बाकी चूक. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. जीव मुठीत धरणे या वाक्यप्रचाराच्या समानार्थी वाक्यप्रचाराचा अचूक पर्याय ओळखा. म्हणजे जीव मुठीत धरणे हे वाक्यप्रचाराचे आहे, याच्याच समानार्थी अजून दुसरा वाक्यप्रचार आपल्याला निवडायचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 4. पर्याय 4 योग्य उत्तर आहे. सर्व पर्याय बरोबर आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 4 वाक्यप्रचार मिळाले आहे. कोणत्या वाक्यप्रचारासाठी? जीव मुठीत धरणे या वाक्यप्रचारासाठी. गर्भगडीत होणे, अंगावर काटा उभा राहणे, फेफे वळणे, बोबडी वळणे हे समानार्थी वाक्यप्रचार आहेत. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं, म्हणजे आपल्याजवळ नोट करून ठेवायचं, कारण आपल्याला पुढील एक्झामला हे उपयोगी ठरतील. जीव मुठीत धरणे या वाक्यप्रचाराच्या समानार्थी वाक्यप्रचार कोणता आहे? गर्भगडीत होणे, अंगावर काटा उभा राहणे, फेफे वळणे, बोबडी वळणे हे समानार्थी वाक्यप्रचार आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत. समानार्थी वाक्यप्रचारातील चुकीच्या जोड्या ओळखा. या ठिकाणी समानार्थी वाक्यप्रचारच्या जोड्या लावलेल्या आहेत, तर त्यामध्ये चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर या ठिकाणी चुकीची जोडी कोणती आहे? तर पर्याय 3 दिलेले आहे. अ आणि क हे जोडी चुकीची दिलेली आहे. पाणी पाजणे म्हणजे तहान भागविणे असं होत नाही, आणि हात मिळवणी करणे म्हणजे नमस्कार करणे असं होत नाही. हात मिळवणी करणे म्हणजे करार करणे, स्वीकार करणे असं होईल. पाणी पाजणे म्हणजे त्याला अद्दल घडवणे अशा पद्धतीचं होईल. तर या ठिकाणी ब आणि क हे समानार्थी वाक्यप्रचाराची जी जोडी दिलेली आहे ते बरोबर आहे. डोक्यावर मिऱ्या वाटणे म्हणजे डोक्यावर बसणे हे समानार्थी वाक्यप्रचार येईल. आकाश पाताळ एक करणे या वाक्यप्रचारासाठी समानार्थी वाक्यप्रचार येईल. आकांड तांडव करणे. तर लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न बघूया. संघाला आलेल्या अपयशाचा सारा दोष निमायक मंडळाने कर्णधाराला दिला. या वाक्यातील अधोरेखित शब्दातील आशय सूचित करणारा वाक्यप्रचार ओळखायचा आहे. संघाला आलेल्या अपयशाचा सारा दोष हे जे अधोरेखित केलेले शब्दरचना आहे, तर त्या असे सुचवणारा वाक्यप्रचार या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. तर खापर फोडणे पर्याय 4 योग्य उत्तर आहे. म्हणजे ह्या संपूर्ण म्हणजे संघाला आलेल्या अपयशाचा सारा दोष निमायक मंडळाने कर्णधाराला दिला, म्हणजे सगळा दोष त्याला दिला. तर याच्यासाठी वाक्यप्रचार येईल खापर फोडणे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. माहिती असूनही काहीच माहीत नाही असे दाखवणे या अर्थाचा वाक्यप्रचार. आपल्याला वाक्यप्रचारावर 5 तरी प्रश्न होऊन गेले आहेत, त्यामुळे वाक्यप्रचार व्यवस्थित टॉपिक करायचं. वाक्यप्रचार जास्तीत जास्त PYQचे अभ्यास करा, त्यातून प्रश्न येतात, आणि जास्तीचं पण करा. त्यानंतर म्हणजे 15 माहिती असूनही काहीच माहीत नाही असे दाखवणे म्हणजे काय म्हणता येईल याला? तर याला कानावर हात ठेवणे, म्हणजे कानावर हात ठेवणे असा अर्थाचा वाक्यप्रचार येईल. माहीत असूनही काहीच माहीत नाही असे दाखवणे, कानावर हात ठेवणे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. मन पूर्ण करायचं आहे. घर सारव तर म्हणते रिकामी जागा. तर घर सारव तर ते मनी पूर्ण करायची, मन आहे ती पूर्ण करायची आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 कोनाडे किती. घर सारव तर म्हणते कोनाडे किती पर्याय 3 येत आहे.
त्यानंतरचा प्रश्न आहे उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीचा योग्य अर्थ निवडा। आपल्याला उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। तर या प्रश्नाचा विचार आहे पर्याय उत्तर आहे पर्याय 1 विचार न करता बोलणे, म्हणजे जे येईल मनाला ते बोलणे, ते या म्हणीचा अर्थ होईल। त्यानंतरचा प्रश्न आहे मन पूर्ण करा, ज्याचं करायला जावं भलं, तर हे पूर्ण मन करायची आहे। तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 तो म्हणतो माझंच खरं। ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच खरं, हे त्याचं उत्तर येईल। त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत दिव्याखाली अंधार। दिव्याखाली अंधार या म्हणीचा अर्थ ओळखा। दिव्याखाली अंधार म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर 4 दिले। दिवा लावल्याशिवाय अंधार जात नाही, मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष असतात, दिवा वर तर अंधार खाली असतो, अंधार घालवण्यासाठी दिवा लावला जातो। तर या ठिकाणी फक्त कोणता? तर ब बरोबर आहे, कारण शब्दचा अर्थ इथं दिलेलं आहे 3 स्टेटमेंटमध्ये, ते तसं होत नाही। तर दिव्याखाली अंधार ही म्हण आहे आणि त्याचा अर्थ होते की मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष हे असतातच। पर्याय 2 त्याचे योग्य उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा 500 रुपये काही लहान रक्कम नव्हे, या वाक्यातील आपल्याला होकारार्थी वाक्य करायचं आहे। 500 रुपये ही काही लहान रक्कम नव्हे, तर मग याचं योग्य उत्तर होईल की 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे, असं होकारार्थी वाक्य होईल। 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे असं होकारार्थी वाक्य होईल। कोणत्या वाक्याचं? 500 रुपये ही काही लहान रक्कम नाही म्हणजे मोठी रक्कम आहे असं होकारार्थी वाक्य होईल। तर त्यानंतरचा प्रश्न बघा उपसर्ग साधित शब्दाचे अचूक पर्याय निवडा। तर उपसर्ग असणारे शब्द आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 4 वरील सर्व विधाने दिलेले आहेत ते बरोबर आहेत। सर्व शब्द वरील सर्व पर्याय बरोबर आहेत। उपसर्ग साधित शब्द अतिशय, आकर्षक, नास्तिक, प्रताप, अनुरूप, उद्देश, पराजय, सुकाळ, उपयोग, अपराध, सुलभ, विजय हे सुद्धा, नियुक्त, दुर्जन, अवजड, अवमान हे शब्द म्हणजे हे चारही पर्यायामध्ये देण्यात आलेले शब्द आहेत ते उपसर्ग साधित शब्द आहेत, त्यामुळे पर्याय 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा लाडी गोडी ओळख देख ही अभ्यस्त शब्दाच्या कोणत्या प्रकारची उदाहरणं आहेत? तर लाडी गोडी ओळख देख हे शब्द हे म्हणजे जे शब्द आहेत ते अभ्यस्त शब्दाच्या म्हणजे कोणत्या प्रकारातील आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 2 ब बरोबर बाकी चूक, म्हणजे अंश अभ्यस्त आहे। लाडी गोडी ओळख देख हे जे शब्द आहेत हे कोणते आहेत? अंशा अभ्यस्त शब्द आहेत। त्यानंतर बघा गुण या शब्दाचे विविध अर्थ असलेले शब्द वापरून बनवलेले अचूक वाक्य कोणते? तर या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत। या ठिकाणी पर्याय 4 योग्य उत्तर आहे व सर्व पर्याय बरोबर आहेत। गुण या शब्दाचे विविध अर्थ असलेले शब्द वापरून बनवलेले अचूक वाक्य। राम सद्गुणी पुरुष होता, सद्गुणी म्हणजे गुणच आहे। कारले कडूस, त्याचा मूळ स्वभाव जाणार नाही। संगीताने 10वीत चांगले अंक मिळवले, हे यामध्ये सुद्धा गुणच सांगितलेला आहे। सुमनच्या हाती पाळण्याची दोरी आली, ह्या 4ही वाक्यामध्ये गुण शब्दाचा अर्थ दिसून येतो, त्यामुळे सर्व पर्याय बरोबर आहेत। त्यानंतरचा प्रश्न बघा देवालय या शब्दात संधीचा कोणता प्रकार आहे? देवालय हा कोणत्या संधीचा प्रकार आहे? तर सजातीय संधी आहे। देवालय या शब्दामध्ये कोणती संधी आलेली आहे? सजातीय संधी आलेली आहे। त्यानंतर ये हा वर्ण पुढीलपैकी कोणत्या गटात बसतो? ये हा वर्ण कोणत्या गटामध्ये बसतो? तर ये हा वर्ण कोणत्या गटात बसतो? तर अर्धस्वर। ये हा वर्ण कोणत्या गटात? तर अर्धस्वरमध्ये बसतो, कारण ये, र, व आणि ल हे 4 जे वर्ण आहेत हे 4ही वर्ण अर्धस्वर आहेत, लक्षात ठेवायचं। पुन्हा कधी आलं तर ये, र, व, ल हे वर्ण आहेत अर्धस्वर आहेत।
त्यानंतरचा प्रश्न आहे, सुरेश गीत गातो या वाक्याचे रीतिकाळात अचूक रूपांतर असलेले वाक्य कोणते आहे? सुरेश गीत गातो. तर रीतिकाळ आपल्याला करायचे आहे. तर काळ करण्यासाठी करायचं असेल तर कशा पद्धतीचे असतं तर ते आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे. तर या ठिकाणी पर्याय 4 बरोबर आहे. सी, सुरेश गीत गात असतो आणि डी, सुरेश गीत गात असेल, असतो असेल हे 2 वाक्ये जे रीतिकाळामध्ये अचूक आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत, पुढील शब्दयोगी अवयवाच्या योग्य जोड्याचे अचूक पर्याय ओळखा. तर आपल्याला अचूक पर्याय ओळखायचा आहे. तर या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 4. पर्याय 4 योग्य उत्तर आहे. सर्व पर्याय चूक आहेत म्हणून दिलेलं आहे. अवयवाच्या योग्य जोड्यांचे अचूक. हेतुवाचक तर शिवाय, खेरीज, विना, वाचून असं होणार नाही कारण हे नकारात्मक आहे. तर या ठिकाणी देण्यात आलेल्या 4ही जोड्या ह्या चूक आहेत. त्यामुळे लक्षात ठेवायचं, हे जे शब्द दिलेले आहेत हे अवयव कोणत्या याच्यातील आहे हे आपण म्हणजे त्यामध्ये लिहून ठेवायचं आणि कोणत्या याच्यामध्ये येतात ते करायचे. हे त्यानंतरचा प्रश्न बघूया, कळत नकळत, येऊन जाऊन ही क्रियाविशेषणे कोणत्या प्रकारातील आहेत? 28 प्रश्न आहे हा 28 क्रमांकाचा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे धातुसाधित क्रियाविशेषण या प्रकारामध्ये येतात. कळत नकळत, येऊन जाऊन ही क्रियाविशेषणे आहेत आणि कोणत्या प्रकारातील आहेत? तर हे आहेत कोणत्या प्रकारातील? तर धातुसाधित क्रियाविशेषण आहेत. कळत नकळत, येऊन जाऊन ही क्रियाविशेषणे धातुसाधित क्रियाविशेषणे आहेत. लागी हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील शब्दयोगी अवयव आहेत? तर लागी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तर शब्दयोगी अवयव द्विकवाचक. लागी हे द्विकवाचक आहे. आयोगाने पर्याय 3 दिलेला आहे. कोणत्या प्रकारातील शब्दयोगी अवयव आहे? तर द्विकवाचक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, वकिली, सौंदर्य, दास्य, गारवा ही कोणत्या प्रकारची नामे आहेत? तर कोणत्या प्रकारची नामे आहेत? तर भाववाचक नामे आहेत. पर्याय 3 आयोगाने उत्तर दिलेलं आहे. वकिली, सौंदर्य, दास्य, गारवा ही कोणत्या प्रकारची नामे आहेत? तर भाववाचक नामे आहेत. त्यानंतरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते वाक्य केवळ वाक्य नाही? केवळ वाक्य नसलेले वाक्य आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 4. हे पुस्तक फाटके होते हे मला आत्ता आठवले. हे पुस्तक फाटकेच होते हे मला आत्ता आठवले. या ठिकाणी हे दोनदा आलेले आहे त्यामुळे हे केवळ वाक्य नाही आहे केवळ वाक्य. तर पर्याय 4 उत्तर येईल. नाही विचारलं आहे केवळ वाक्य. तर या ठिकाणी देण्यात आलेले 3 वाक्य केवळ वाक्य. वारा आला, भाऊच्या कुंदाने काल बाजारातून हिरवे कागद आणले, कमल शेटजीच्या घरावर काल दरोडा पडला. हे जे 3 वाक्य देण्यात आलेले आहे हे केवळ वाक्य आहेत. तर चौथा पर्याय हे केवळ वाक्य नाही. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत, मी एकही पत्र तुम्हाला अलीकडे लिहिले नाही या वाक्यातील कर्म, विधेयपूर्वक आणि विधेय विस्तार हे घटक कोणते ते आपल्याला ओळखायचे आहे. तर या वाक्यामधील कर्म कोणतं आहे? तर या ठिकाणी बघा पर्याय 3. या ठिकाणी कर्म आहे पत्र. त्यानंतर आहे विधेयपूर्वक. विधेयपूर्वक काय आहे? तर तुम्हाला आणि अलीकडे हे विधेय विस्तार आहे. तर व्यवस्थित लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न आहे, संजनाला आईची आठवण येते, तिचा कंठ दाटून येतो या 2 केवळ वाक्याचे मिश्र वाक्यात रूपांतर करा. तर हे दोन वाक्य देण्यात आलेले आहे. दोन्ही वाक्य आपापल्या ठिकाणी हा एक केवळ वाक्य, हा एक केवळ वाक्य आहे आणि हे दोन्ही केवळ वाक्य एकत्र करून आपल्याला मिश्र वाक्यात रूपांतर करायचं आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 2. संजनाला आईची आठवण येते तेव्हा तिच्या कंठ दाटून येते हे त्याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न, हा आंबा चांगला निघाला या वाक्यातील पूरक शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी पूरक शब्द कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या आयोगाने या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेलं आहे पर्याय 3.
सी फक्त बरोबर बाकी चूक. चांगला, चांगला हे पूरक शब्द असल्याचं आयोगाने सांगितलं. हा आंबा चांगला आहे, चांगला ह्या ठिकाणी पूरक म्हणून आलेला आहे. त्यानंतर चित्रपटातील नायिकाप्रमाणे दिसण्यासाठी शरीराला न झेपावणारा अतिव्यायाम केल्याने समीरला खूप दुखापत झाली. या अर्थाची आपल्याला योग्य म्हण सांगायची आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 4 अति तिथे माती. त्यानंतरचा प्रश्न बघूया. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36 ते 40 या ठिकाणी उतारा दिलेला आहे. मी उतारा संपूर्ण वाचणार नाही कारण तेवढे वेळ या ठिकाणी होणार नाही. म्हणजे व्हिडिओ मोठा होईल आणि तेवढं समजणार पण नाही. डायरेक्ट उत्तर सांगते फक्त माहीत असावं म्हणून. तर बघा 36 त्या स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रात राष्ट्रवादी विचार प्रवाह किती होते. ह्या उतारानुसार या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेले आहे पर्याय 3 सी बरोबर बाकी चूक म्हणजे 3. त्यानंतरचा प्रश्न आहे वास्तवलक्षी विवेकनिष्ठ व्यक्तिवाद हे कोणाच्या राष्ट्रविषयक विचाराचे प्राणत्वक होते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेले आहे पर्याय 2 म्हणजे आगरकर. पर्याय 2 दिलेला आहे बाकी चूक आगरकर. त्यानंतरचा प्रश्न आहे आगरकरांसमोर कोणता जागतिक आदर्श होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे पर्याय 3 उदारमतवादाचा आगरकरांसमोर जागतिक आदर्श होता. उदारमतवादाच्या ह्या उतार्यानुसार आगरकरांच्या विचारांच्या मध्यबिंदू रिकामी जागा होता. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेले आहे पर्याय 4 म्हणजे केवळ माणूस होता. आगरकरांच्या विचारांचा मध्यबिंदू केवळ माणूस होता. पर्याय 4 योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे वरील उतारा वाचून आगरकरांना कोणती उपाधी देणे समर्पक ठरेल. तर आयोगाने या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पर्याय 2 बुद्धिवादी समाजसुधारक. आगरकरांना कोणती उपाधी देणे समर्पक ठरेल तर बुद्धिवादी समाजसुधारक म्हणजे हा आगरकरावर असणारा लेख आहे. व्यवस्थित वाचून त्याचं उत्तर सोडवता येईल. तसं सोप्पाच आहे उतारासुद्धा. त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत एकारांत पुल्लिंग नामाचे सामान्य रूप आपल्याला कसे होते ते सांगायचे आहे. तर बघा याचे उत्तर आहे पर्याय 3 एकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप या कारांत होते. कारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप कसे होते तर या कारांत होते. त्यानंतर जोड्या जुळवायच्या आहे अगर बगर. तर 2 दिलेले आहेत. तर म्हणजे या ठिकाणी आपल्याला ओळखायचे आहे अर्धविराम स्वल्पविराम केव्हा देतो आपण संयोग चिन्ह केव्हा देतो हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर या ठिकाणी बघूया आपण 42चा पर्याय क्रमांक 1 येते. म्हणजे अर्धस्वर आपण केव्हा देतो 2 छोटी वाक्य जोडण्यासाठी आपण अर्धविराम आपण 2 छोटी वाक्य जोडण्यासाठी देत असतो. तर स्वल्पविराम एकाच जातीचे अनेक शब्द आल्यास एकाच जातीचे अनेक शब्द आल्यास स्वल्पविराम देत असतो. तर अपूर्ण विराम हा वाक्याच्या शेवटी तपशील देण्यासाठी अपूर्ण विराम देत असतो. आणि संयोग चिन्ह 2 शब्द जोडताना म्हणजे आपण बोलताना एखादा शब्द म्हणजे असं इकडे लिहिला आणि तिथंच मध्ये जागा संपली आणि राहिलं तर मग उरलेलं शब्द इकडे लिहिण्यासाठी आपण असं संयोग चिन्ह देत असतो. ते आहे 2 शब्द जोडताना संयोग चिन्ह देतात. जसं आई वडील अशा पद्धतीने लिहिलेले जे 2 शब्द आहेत हे संयोग चिन्ह आहे. त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत. यामध्ये दिले आहे पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायला सांगितलेलं आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 4 योग्य उत्तर दिलेलं आहे. बी आणि सी विधान बरोबर आहे. भावे प्रयोगा क्रियापदाचे रूप तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते. लक्षात ठेवायच्या भावे प्रयोगाबद्दल दिलेला आहे. भावे प्रयोगा कर्ता हा तृतीयांत किंवा चतुर्थांत असतो. लक्षात ठेवायचे हे दोन्ही वाक्ये भावे प्रयोगासाठी बरोबर आहेत बी आणि सी. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत स्वराचे प्रकार व त्यांच्या व्याख्या योग्य प्रकारे जुळवा. म्हणजे ऱ्हस्व स्वर संयुक्त स्वर सजातीय स्वर विजातीय स्वर कोणाला काय म्हणतात हे आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे. तर भिन्न उच्चास्थानातून निघणारे स्वर ते जे भिन्न उच्चास्थानातून निघतात ते असतात विजातीय स्वर.
दोन स्वर एकत्र येऊन बनलेले स्वर असतात ते संयुक्त स्वर. स्वराच्या एकाच उच्चारस्थानातून निघणारे स्वर असतात ते सजातीय स्वर. आणि त्यानंतर उरलेला आहे स्वराचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो तो आहे ऱ्हस्व स्वर. स्वराचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो तो दीर्घ स्वर आहे. आणि स्वराचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो तो ऱ्हस्व स्वर आहे. म्हणजे अच्या 3. तर अशा पद्धतीने आपल्याला पर्याय बघावं लागेल. अच्या 3 संयुक्त ब आणि पच्या 1 म्हणजे पर्याय 2 येईल. 44चा पर्याय 2 हे योग्य उत्तर आहे. ऱ्हस्व स्वर स्वराचा उच्चार करण्यास कमी वेळ. संयुक्त स्वर 2 स्वर एकत्र येऊन बनलेले स्वर हे संयुक्त स्वर. सजातीय स्वर एकाच उच्चारस्थानातून निघणारे स्वर. आणि विजातीय स्वर हे भिन्न उच्चारस्थानातून निघणारे स्वर. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. त्यानंतर प्रश्न आहे अग, अरे, अहो, ये हे कोणत्या प्रकारचे केवल प्रयोगी अव्यय आहेत? अग, अरे, अहो, ये. तर हे आहेत कोणते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 संबोधन दर्शक. म्हणजे आवाज देण्यासाठी हाक मारण्यासाठी हे वापरले जाते. त्यामुळे संबोधन दर्शक केवल प्रयोगी अव्यय आहेत. त्यानंतरचा प्रश्न शेतात बांधलेली पडवी हा जो शब्दसमूह आहे त्याबद्दल योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर आहे पर्याय 2. या आयोगाने दिलेला आहे 1 मिनिट. पर्याय 3 दिलेला आहे पडड शब्द दिलेला आहे. शेतात बांधलेली जी पडवी असते त्याला पडड म्हटलं जाते. पडड. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत तद्भव शब्दाचा गट या ठिकाणी ओळखायचा आहे. संस्कृतमधून जसेच्या तसे शब्द जे येतात त्याला तत्सम शब्द म्हणतात. आणि संस्कृत शब्दामध्ये बदल करून जे शब्द येतात त्यांना तद्भव शब्द म्हणतात. तर संस्कृतमधून जसेच्या तसेने येतात त्यामध्ये बदल करून आलेले शब्द कोणते आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे. तर या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 4 म्हणजे बी. आणि दुसरा आहे डी म्हणजे कान, चाक, आग, पान हे आहेत तद्भव शब्द. आणि घर, पाय, गाव, दूध हे सुद्धा तद्भव शब्द आहेत. आणि ये आणि सी मध्ये देण्यात आलेले शब्द आहेत ते तत्सम शब्द आहेत. म्हणजे संस्कृतमधून जसेच्या तसे आलेले हे शब्द आहेत. कोणतं? ये आणि शी. आणि बी आणि डी याच्यात आलेले शब्द हे तद्भव आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर पर्याय 4 येते. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण या शब्दसमूहासाठी कोणता योग्य शब्द आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर त्याला काय म्हणतात? हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण. तर त्याला म्हणतात तितिक्षा. तितिक्षा हा योग्य शब्द येईल. हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण या शब्दसमूहासाठी तितिक्षा हा शब्द योग्य आहे. त्यानंतर बघा विरुद्धार्थी अयोग्य शब्द जोडी ओळखा. म्हणजे या ठिकाणी विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत परंतु आपल्याला अयोग्य शब्द जोडी ओळखायची आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आयोगाने दिलेलं आहे पर्याय 4. पर्याय 4 दिलेला आहे अ आणि ड हे अयोग्य जोडी आहे. अ आणि ड हे अयोग्य जोडी आहे. दातृत्व विरुद्ध नेतृत्व होत नाही. दमट विरुद्ध उष्ण होत नाही. मग या ठिकाणी देण्यात आलेल्या 2 जोड्या बरोबर आहेत. दांभिक विरुद्ध प्रामाणिक, थिटा विरुद्ध लांब हे बरोबर आहे. तर लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या गटातील शब्द तत्सम आहे? तत्सम म्हणजे संस्कृतमधून जसेच्या तसे आलेले शब्द कोणते आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे. तर या प्रश्नाच्या आयोगाने उत्तर दिले आहे पर्याय 2 उत्तर दिलेलं आहे ब आणि क. तर बघा कवी, ग्रंथ, जल हे बरोबर आहे. आणि दुसरं आहे परंतु, भूगोल, उत्सव हे जे आहेत ब आणि क. पर्याय 2 दिलेला आहे ब आणि क. हे जे शब्द आहे ते तत्सम शब्द आहे. म्हणजे संस्कृतमधून जसे त्या तशा आलेले आहेत बरोबर. परंतु हा संस्कृत शब्द आहे. भूगोल आहे, उत्सव आहे हे काय आहे तत्सम शब्द आहे. त्यानंतर कवी, ग्रंथ, जल हे शुद्ध तत्सम शब्द आहेत. लक्षात ठेवायचं. तर हे होते
50 प्रश्न, आता नंतर ते इंग्रजीचे प्रश्न आहे. 50 प्रश्न मराठी विषयावर विचारण्यात आलेले मुख्य परीक्षेला 50 प्रश्न 100 मार्क यावेळी, कारण एका प्रश्नाला 2 गुण आहेत. तर अशा पद्धतीने आपण मराठी विषयावर आलेले आपण त्यामध्ये काही शब्दसंग्रह आहेत, म्हणी आहेत, वाक्यप्रचार आहेत आणि पूर्ण मराठी व्याकरण आहे. त्यावर आलेले प्रश्न आपण विश्लेषण केलेले आहे. त्यावरून तुम्हाला समजले असेल की कोणत्या टॉपिकला किती वेळ द्यायचा. सर्वात जास्त म्हणजे वाक्यप्रचार वर 5-6 तरी प्रश्न होते. त्यानंतर म्हणीवर 3 तरी प्रश्न होते. तत्सम तद्भववर 2 काहीतरी होते. समानार्थीवर 2 प्रश्न असतील. प्रयोगावर प्रश्न आलेला आहेत. शब्दाच्या जाती हा टॉपिकवर प्रश्न आलेला आहे. तर त्यानंतर आपलं काळवर कमी प्रश्न होतं, एकच प्रश्न होता. तर अशा पद्धतीने आपण विश्लेषण केलं तर त्यानुसार आपल्याला समजते की प्रश्न कोणत्या टॉपिकवर जास्तीत जास्त विचारले जात असते. तर असं तुम्ही जर व्यवस्थित ह्या म्हणजे व्हिडिओला जर योग्य प्रतिसाद मिळेल तर पुढील व्हिडिओसुद्धा आपण मराठी व्याकरणाचे विश्लेषण आपण आयोगाचे प्रश्न करणार आहोत. कारण कसं आपल्या सगळ्याच एक्झामला मराठी हा विषय असतो, त्यामुळे या प्रश्नांचा उपयोग आपल्याला एक्झामला होत असते. चला मग हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.